आला आंब्याचा सणी, आला आंब्याचा सणी. खाणार काय? अरे एवढं 10 पीस रुपये टाकत शेवटच्या पीसला विचारते खाणार का म्हणून. हा खाणार का उचरा आणि परत मार पण खावा होय. अरे मग पुढच्या शेवटच्या पीसला विचारणार होय खाणार का म्हणून. एवढे होतंय स्वतःचा आंबावून खायचा, दुसऱ्या ताटात कशा लाळ पाडायची. दुश्मन आता तुला धावतो आंब कसं खायचं ती. ए जा तुझ्यापेक्षा कुठे आंबा खायला. बघशीलच तू बघशील धावतोच तुला. मोठं नाला का बेशरम माझ्या कशाला पप्पे घ्यायला लागले. अरे स्वप्नच होतं वाटतं. तुला फक्त स्वप्नातच पोरी दिसते त्या. अरे बाबा पोरीचं स्वप्न नव्हतं, दगडाखाली पैसे भेटलेले. पैसे पण तुला स्वप्नातच भेटते ती खऱ्या आयुष्यात नाही. असू दे असू दे. आईला कर एवढा का रागा झालाय. तिच्याही बेन लय गद्दार निघलेल्या का. कर काय झालं. अरे माझ्या पुढे कैऱ्याच्या पोड्या खात बसले. पाहते की मग तुझ्या बाजूला अरे आंब्याच्या कैऱ्या 10 पोळ्या होत्या, सगळ्या खाल्ले, एक पण दिली नाही मला. हावर मस्त पैकी मीठ चटणी लावून आंब्याच्या पोळ्या खात होत आणि लगेच सगळ्या खाऊन टाकल्या. त्याला खाताना बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं आणि शेवटची पोट राहिल्या. मला इच्छा नाही खाणार का म्हणून. मला इतकं वाईट वाटलं काय झालं. एवढा स्वार्थी वागला तुझ्यासोबत. अरे एकदा त्याने का नाही पिरूच्या 4 फोड्या घेतल्या, मला दाखवत खात होतं, पण मला म्हणलं नाही हे धर खा म्हणून. आवाले हावर आहे बाबा ते. बस आता आपण आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा. आंबा आणून इकत आणायचं. ऐकत नाही, चोरून आणून त्याच्या पुढे दाखवत खायचं मोठ्या चवीनं. पण त्याला एक कण पण द्यायचं. कॅन कुठनं मध्ये झाला. अरे कण होय, कण कण म्हणजे एक तुकडा पण त्याला द्यायचा नाही. त्याच्या पुढे दाखवत खायचं. मी पण पिरू दाखवत खाणार. अरे खुबला का द्या आंब्याचं बुगे की पेरूच परत बघ. काय नाही, मी पिरू दाखवूनच खाणार. बर बर काय असेल ते असेल. चला आलो आंब्यापाशी. आता आता नव्हता थांब. झाडावरच्या कैऱ्या आता स्वतःहूनच खाली पडायला लागल्या, कारण त्यांना पण आता माहित झाले की भर उन्हात नेम धरून दगड मारणारा हात आता मोबाईल मध्ये हरवून गेला. अरे बाबा हे काय करायला लागलाय. झाडावरच्या कैऱ्या अरे आंब स्वतःहून गळून का खाली पडना झाली ती. अरे झाडाला काय ऐकायला येते काय भरटे. गपगार दगड दे, दगडानं पाडू आंब. हा थांब थांब. ए मोया दगड दे रे. अयोगे अरे टिपकी काय झाले. अरे अरे शिद्या, अरे शिद्या कसं बेशुद्ध पडलं. अरे मोया शिद्या बेशुद्ध पडलं. मग लाडले हागऱ्या पुस्तकाला दगड मी काय थांब थांब थांब. दगड आहे का नाही. आयला दगड सपलीत का काही. आयला दगड कुठे दिसना झालेत. दुष्काळ पडला दगडाचं. दगड काय भेटन झालं. किती हा हा थँक्यू. यांच्या मारी मध्ये सोडून पळून गेली ते. ओके घ्या तुम्हीच मारा. आता तर तुझ्या तर बुलटन मालक तिथं आले, मला टाकून आला सगळे. सांगायचं तरी मालक आलंय तिथं. सॉरी भाऊ आताच्या आता बरोबर लक्ष ठेवतो. हा चला चला. ए आता दगडान राहून दे आंब पाडायचं. झाडावर चढूनच काढ्या. आयला दगडान पाडायला का लय वेळ जाते. झाडावर कोण चढणार. तू चढणारच की. अडचण केल्या का आपल्याला जयची जळवायची. एकट्याने थोडी, त्या मोयाला सांग चढाय. मला काय झाडं चढायत नाही. ए माझी गुडघ्याची वाटी सारखल्या. वर चढलो की निकळून पडेल. माझी काय राहणार आहे, माझी पण निघूनच पडेल. ओ दादा त्याच्या गुडघ्याची वाटीने सध्या त्याला वेल्डिंग मारून दे.
अरे एवढ्या पावटी चढ केल्या का पुढच्या बारी मी चढतो झाडावर. बघा एवढ्या पावटे चढतो पण मालक आला का नाही शिट्टी मारा. हा भावा चढ, तू मारतो शिट्ट्या आम्ही. बघा नाहीतर मालक आल्यावर जातीला पळून. नाही नाही जात. आईला चटणी मीठ आणायला पाहिजे होतं पुढीत बांधून. इथंच टेस्ट करून बघितलं असतं आंबा आहे ना. पहिला का भावा. इथं अरे एक नंबर जिंकलंच भावा. हा? आईला, हा. ए दारा आंब टाक टाक. मालक तुम्ही उत्तर उत्तर खाली. लय आंब खावडते, लय आंब खावडते. मालक वाटलंच तर मला मारा नाहीतर मला फाशीची शिक्षा द्या पण हे असं मला दाखवून आंब खाऊ नका. माझ्या तोंडातनं पाणी सुटतंय. शिद्याला काय पण करून सोडवलं पाहिजे. आता आपलं मिशन आंब चोरणं नसून शिद्याला मालकाच्या जाळ्यातून बाहेर काढ नाही. वय भाऊ त्याला लवकर सोडा पाहिजे नाही तो मला त्यातून लाल करून सोडलं. हे काय करायला लागलायस? ती नवीन गाणं आल्या ना वीसच गाणं म्हणायला लागली. नवीन गाणं आले. आता अपलोड कर. हा बघ झाला भाऊ अपलोड. आता आपण लय मोठं फेमस होणार. होय भावा लय फेमस होईल आपल्याला. अरे एकण्या दिवशी देवा कोण राहिला आपल्याला. वय वय भाऊ काय तर आयडिया काढ. आयडिया काढ लवकर. थांब. हा हॅलो प्रत्येक मोबाईल शॉपी त्या आयडियाच नवीन सिम कार्ड पाहिजे आपल्याला. हा. आता मागवले भावा नवीन आयडिया सिम कार्ड. आता मला आयडिया येईल. आयडिया भावा तू भिंतीवरून उडी मारून जायचं, मालकाला चिडवायचं आणि तुझ्या मागं पळवायचं. मी दुसऱ्या बाजून जातो आणि त्या शिद्याला सोडून पळून जातो. कशी वाटली idea? भाऊ, शेवट आयडिया भाऊ शेवट आयडिया. चल 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 चल. दुश्मन जा. मला गेलं सोडून एकटेच. मला सोडून गेलता नव्हता तू पण गावलाय. बुरक्या त्याला वाचवा आलताच होय. थांब थांब तो तिसरा बिल आता थांब. लग्न जोर आले मोठा. आता हलकं वाटलं बघ आता. आयल्यावर देवी दुसऱ्या घरला जाऊन झोपलं का काय. सोडवाय बिडवा येते का नाही आपल्याला. कोण येणार नाही सोडवायला आता तुम्ही. आंबा खाता आमचे. वो अलग ही लेवल का बंदा था. पाहिला तू बुजगावली तू उभा कोणी केले. अरे मीच केला असं काय लक्षातच नाही. आजकाल इतका सवय लागल्या मला. हो तुम्ही आम्हाला इथं बांधून विचारलायचा त्या की राव तेवढं सोडून. ए काय म्हणता तुम्ही. पाणी तरी बाजायला का पाणी बाई. पाणी बाई. जरा पाणी प्या. पास का बुजगावून पुढे कसं आलं. पुढे कसं आलं बुजगावून. अरे बुजगाव कसं काढतंय. एवढं कसं पुढं आलं. हा
वाचलं बेन थोडक्यात सुट्टी दिली नसती दुश्मन चालेल एकदा चान्सच जाऊ दे आपल्याला तव्यापासून डुंगानच करपून काढतोय दुखायला लागले बस आता याला माझी शक्ती दाखवायची वेळ आली आहे. लय झालं त्या मालकाचे कोण कोणाचा आला अम्मे नाही मी माझ्या मित्रांना सोडवल्याशिवाय जेवत नसतो मित्रांसोबत कांड काय कायमच असते ती आईला बिर्याणी आठवड्यात एकदाच बनते खाऊन झाल्यावरच जातो वाचवायला मस्त पैकी बिर्याणी खाल्ल्या आता देतो ताणून गार वाऱ्याला हवेशीर जाऊ दे तिकडे अरे वाचवा वाचवा आईच्या गावात कुणाचा फोन आलाय हॅलो आपके प्लान की वैधता समाप्त हो चुकी है सेवाएं जारी रखने के लिए कंपनी काय रिचार्ज सांगते लगेच मोहन शिद्या हो मालक लय भुका लागलेत राव परत नाही चोरत राव आंब वय वय लय भोगा लागले आंबा जर द्या खायला हा? तुमच्या तर आता काम पाहिजे चला साहेब ही बघा त्या मालकानं माझ्या मित्रांना किडनॅप करून ठेवलंय का साहेब हे दृष्ट माणूस आहे यानंच किडनॅप केलंय माझ्या मित्रांना काय चाललंय तुमच्या राज्यात का किडनॅप केलाय शासनी हो साहेब ही माझा आमचा आंबा चोर तुझं पुण्यातून धरू बांधलंय आंबा काढला म्हणून काय बांधून घालणार आहेस का पोरांचा एखादा आंबा चोरला असेल लगेच काय मरतोस काय हो साहेब ही रोज आंबा चोरतात माझं मग काय करूया असं सांगा की पोराने तुला आंबा एक काढलेला खपत नाही तुला चोर त्यासनी नाही तर तुरगत टाकून मारील हो नाही हो साहेब हो, तसं काय करू नका हो साहेब चोरतो त्यासनी चला रे चला चला हॅलो रे परत पोरासनी धरलास तर लय मारील ए, चले. कशी वाटली ऍक्टिंग माझी 500 रुपये द्या की माझं अरे आता नाही तर परत देतो की तुला द्या नाही तर मी त्या मालकाला सांगेन मोया तुझ्याकडे काय आहेत काय माझ्याकडे 1 रुपया नसतील 500 कुठले देऊ तुझ्याकडे शिद्या अरे चिल्लर नाहीत खिशात आंबा देऊ काय त्या मालकाचं काढून आंबा बिंबा काय नको पैसे दे 500 रुपये नाही मालकाला लावून सांगेन सांगतोच कुठे सगळे ऐकलंय तुमच्या